कोल्हापूर ते पुणे दरम्यान रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्याचा वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेऊन काँग्रेस आक्रमक झाली असून आणेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले। महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसूल करण्यात येऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं असून काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले दिसून आले। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। अखिल भारतीय काँग्रेस सातारा जिल्हा यांच्या वतीने जे NH हायवे 4 पुणे बेंगलोर महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत सातारा शहरालगत असणाऱ्या आणेवाडी टोलनाका परिसरामध्ये। आपण पाहू शकतो माझ्या मागे की मोठ्या प्रमाणावरती जे पदाधिकारी आहेत ते काँग्रेसचे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच संपूर्ण जे टोलनाका आहे तो बंद केलेला आहे, तसेच गाड्या आहेत त्या मोफत सोडण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे आंदोलन छेडण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला रस्त्यावरती जे खड्डे आहेत तसेच दुरुस्ती कोणत्याही प्रकारची रस्त्याची केली नाही, जी कामं आहेत तशी अर्धवट ठेवून हा टोल वसूल करताना आपल्याला हे टोल धारक असेल पाहायला मिळत आहेत। त्याच्या अनुषंगाने हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। या टोल नाक्या परिसरात ज्या वाहन येत आहेत, ज्या गाड्या येत आहेत त्या मोफत सोडण्याचं काम आहे ते काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर खेड, शिवापूर असेल, तासवडे असेल, तसे आणेवाडी टोलनाका जे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावरती आज सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने हे जे आंदोलन आहे ते छेडण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतंय। आज आणेवाडी टोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं हे आंदोलन केलेलं आहे। याचा मूळ उद्देश आहे की जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत, रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहे तो कमी झाल्याशिवाय आम्ही टोल देणार नाही ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आणि म्हणून या ठिकाणी माननीय पृथ्वीराज चव्हाण असतील, सतीश पाटील असतील, संग्राम थोपटे असतील, विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे। आणि जोपर्यंत खड्डे मुक्त होत नाही रस्ते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे।